मंडळी नमस्कार. सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा कलिंगड शेतीमध्ये किमया करण्याचं काम राजू साळुंखे नावाच्या एका तरुण शेतकऱ्याने केलं आहे. शक्यतो कलिंगड शेती किंवा कलिंगड पीक हे उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला भरपूर त्या ठिकाणी त्याच्या लागवडी झालेली दिसतात. पण कलर सीड्स कंपनीने असं वाण बाजारामध्ये आणलं आहे की 12ही महिने त्या ठिकाणी त्या वाणाची लागवड होऊ शकते. या ठिकाणी राजू साळुंखे यांनी माळरानावर त्या ठिकाणी यांचा प्लॉट जो आपण बघितला मंडळी त्या पूर्ण त्या ठिकाणी माळरान आहे. अक्षरशः बारीक बारीक खडी त्या ठिकाणी कलिंगडच्या खाली त्या ठिकाणी आहे. त्या बारीक खडीमधनं हे असं भलं मोठं कलिंगड त्या ठिकाणी मंडळी फुललंय. 5 किलोच्या पुढे त्या ठिकाणी कलिंगड असेल. राजू साळुंखे यांना ज्या दुकानातनं माल घेतला किंवा ज्या दुकानातनं बियाणे घेतले ते दुकानदारही आपल्यासोबत आहे. आणि कलर सीड्स कंपनी या कंपनीने आणलेले व्हरायटी पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस भरपूर पडला पण तरी माळरानावर या ठिकाणी कलिंगड फुलले. त्या कलर सीड्स कंपनीचे साहेब परभणीकर साहेब आपल्यासोबत आहे आणि राजू साळुंखे ह्या सगळ्यांकडून आपण कलिंगड शेतीची माहिती त्या ठिकाणी जाणून घेत आहोत. मंडळी व्हिडिओ हा रोमांचक होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी राजू साळुंखे यांनी त्या ठिकाणी कलिंगड फुलवले. जे कलिंगड उत्पादक शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी राजू साळुंखे हे नक्कीच त्या ठिकाणी मार्गदर्शक ठरणार आहेत. कारण की पावसाळ्यामध्ये आणि तेही खडकाळ माळरानावर यांनी त्या ठिकाणी कलिंगड फुलवले. कसा प्लॉट आहे, कसं मार्गदर्शन त्या ठिकाणी परिवर्तन साहेबांनी त्यांना दिलं, ज्या दुकानातून त्यांनी बियाणं विकत घेतलं त्या दुकानदारांनी कसं सहकार्य केलं ही सगळी माहिती शेतकरी, दुकानदार आणि कंपनीचे अधिकारी या सगळ्यांकडून आपण त्या ठिकाणी जाणून घेत आहोत. नमस्कार. काय नाव तुमचं? राजू साळुंखे. बरं. बोसे बोस. मंगळवडा. हा, किती प्लॉट आहे सगळा? हे 4 एकर प्लॉट आहे. 4 एकर. बरं. मग कसं लागवड कशी झाली होती? लागवड पेरूत केलेली आहे. नाही म्हणजे लागवडीच्या अगोदर काय पेरू होता का तिथं? हा. पेरूची बाग लावली. बरं. पेरूची बाग लावून परत त्या पेरूची दिवशी बाग लावून त्यांनी मध्ये आमच्या आंतरपीक म्हणून शेतात घेतलं. आलते फिरत. बरं. आमच्या शेतात आम्ही पेरू दाखवायला आलता. ह्यांना पेरूतली जरा जास्त माहिती आहे म्हणून. आणि मग त्यांनी म्हणले ह्या बेडवर तुम्ही काय करणार आहे म्हणले. आम्ही म्हणलं आता हे आमचा उष्टा बेड आहे, आम्ही ह्याच्यावर कलिंगड लावणार आहे म्हणले. मग ह्यांनी 4 एकर इथं पेरू लावला होता. बरं. मग ह्यांनी म्हणले आम्ही बी त्यात लावू का? म्हणलं लावूया म्हणलं, आपण काय ग्रुप मध्ये शेती करूया, आपण बी लावूया म्हणलं. चालतंय म्हणले. मग ह्यांनी तिथून तयारी धरली ह्यांनी बरं. लावायची. बरं. मग माहिती सगळी घेतली, मल्चिंग पेपर आणला, डोस घातला, शेणखत भरला आणि सगळं करून असं बेड करून आम्ही तिथे बी टोकले. हा, बी टोचले आम्ही. कारण रोप हे लावतात, रोप लावतात. पण आम्हाला परभणीकर साहेबांनी एवढं म्हणजे असं घरच्यावनी ठोकून सांगितलं की तुमचे म्हणजे पैसे बी वाचतेत आणि मातृवृक्षी मातृभूमीत आल्यामुळे त्याचं कल्चर चांगलं होते म्हणले, फिक्स होते म्हणले. आणि जी काय नर्सरीतनं बऱ्यापैकी जी काय बुरशी येते कोकोपीट मुळे ती बरेच प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह होते म्हणले. बरोबर प्लॉट बी 60 दिवसातच निघतोय म्हणले, बी लावून बी. पण आम्हाला त्याच्यावर विश्वास वाटत नव्हता, तरी बी आम्ही साहेबांवर 100% विश्वास ठेवून प्लॉट लावला. तुमचं दुकान? हा, आमचं दुकान आहे. नाव? आमचं विनायक अशोक लाड माझं नाव आहे. बरं. आमच्या दुकानाचं नाव आहे हेमंत कृषी केंद्र. तुमच्या दुकानातून बियाणं घेतलं? हा, बियाणे घेतलं. किती लागलं सगळं? बियाणं ह्यांना 24 पाकिट आम्ही दिलती. बरं. मग त्यातलं जवळजवळ 22,000 बी उगवलं, 2,000 उगवलं नव्हतं. बरं. हे तुटाळ होती ना थोडी 1-2%. परत 1-2 पाकिट महागडनं लावले आम्ही. बरं. आणि तिथून ह्यांना पूर्ण आम्ही नियोजन दिले. बरं. 3-3, 4-4 दिवसाला येऊन आम्ही प्लॉट बघत होतो. बरं. हा, आता जवळजवळ कोणीतरी ह्यांना सांगितलं दर पडतंय म्हणून हिने काय केलं, प्लॉट सोडूनच दिला निम्म्यात. बरं. बरं. पावसाळा असल्यामुळे? पावसाळा असल्यामुळं असं कोणतरी शेतकरी जी पेरू बघा येणारे किंवा अदर कोणतरी असं भीती बरेचसे घातल्यामुळं तुम्ही 4-4 दिवसाला येतात पण बरेचसे दुकानदार मंडळी असे की एकदा बियाणे विकलं का पुन्हा फिरकत नाही. नाही मला माझ्या डोक्यात एक होते की आमच्या भागातला शेतकरी जरा समृद्ध झाला पाहिजे, ते आमच्या संग ऍक्टिव्ह झाला पाहिजे. बरं. आणि आमच्या भागात फक्त शेती होते, मका, ऊस, ज्वारी, बाजरी ह्याच्यावर म्हणजे शेतकरी पुढेच जात नाही. आणि जर्शी आहे ह्यात जरा आले म्हणजे 2 महिन्यात पैसे होते ना. बरोबर. आमच्यात उन्हाळ्यात पाणी राहत नाही, बरोबर. एप्रिलला आमच्यात पाणी कमी पडतंय ना. मग त्यामुळे ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांनी ह्याच्याकडे वळत तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 5 महिन्यात 2 पिकं सुद्धा शेतकरी रानं तयार करून घेऊ शकतात. त्याच्यामुळे आम्ही ह्या भागात ह्या क्षेत्रात वळून कमी पैशात दुप्पट नफा म्हणजे तुम्ही साहेबांनी सांगितलं ना, आम्ही बऱ्याच कलिंगडेवाल्यांना विचारलं 25,000 घातलं तर 50,000 100% निघतात असं बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं. आणि आम्ही विजापूर मार्केटला उन्हाळ्यात खरबूज घालवायला जात होतो, तिथं कलिंगड भरपूर येतं, सगळ्यात जास्त कलिंगड येते तिथं. असं लोक ज्वारी बाजरी कसं करते तसं कलिंगड येते त्या जिल्ह्यात, त्या मार्केटला. तिथं शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं, मग आम्ही ते डोक्यात घेतलं. आणि उष्ट्या बेडवर काय लावायचं म्हटल्यावर साहेब असंच आमच्या एक गोदरीच्या साहेबासोबत आलते ह्यानी. मग आम्ही लगे फायनलच केलं, कलिंगड लावायचं. बी आणलं,
ह्यांना दिलं. आमच्या बरोबर अजून त्यांनी तुम्हाला सांगितलं पण तुमचा विश्वास बसला पावसाळ्यात विश्वास कलिंगड लावायचा? हा विश्वास ह्यांच्यावर ठेवला आम्ही पूर्ण. बर बर कंपनीचा काही विषय नाही, हा. माणूस एकदम चांगला आहे म्हणून आम्हाला त्या गोदरेजच्या साहेबांनी सांगितल्यावर आम्ही यांच्यावर विश्वास ठेवून पूर्ण लागण केली. त्यांच्या मार्गदर्शनानं आमचे प्रतिभा कंपनीचे मोरे साहेब म्हणून एक आहेत, त्यांचं मार्गदर्शन, माझं मार्गदर्शन, असं तिघा चौघाच्या मार्गदर्शनात आम्ही हे प्लॉट इथपर्यंत आणला. तरी बी आमच्या म्हणजे ह्यांना कोणतरी सांगितल्यामुळे ह्याने आज 20-25 दिवस ह्याला काही ट्रीटमेंट दिली नाही, तरी सुद्धा आज ही साहेबांनी दिलेलं मार्गदर्शन, आम्ही केलेल्या नियोजनामुळे अजून प्लॉट व्यवस्थित आहे. तुम्ही तर बघितलं. आता पावसाळ्यामध्ये कसं असं कलिंगड केलंय का तुम्ही? कधी असं केलं होतं? कधीच नाही, पहिल्यांदाच केले. बर. मग आता माल तर भरपूर आलाय. माल भरपूर आहे. किती साईज आहे एक तरी? 2 किलो पासून 5 किलो पर्यंत साईज आहे. 2 किलो पासून 5 किलो 5 किलो पर्यंत किती माल निघाल? सर माल एक 60 टन गेली. 60 टन. साहेब आता आपण यांना मार्गदर्शन केलं, आता ही पावसाळ्यामध्ये व्हरायटी म्हणजे कसं, काय वैशिष्ट्य आहे? नमस्कार, माझं नाव वैभव प्रभणीकर, मी कलर सीडचा प्रतिनिधी. आपण दरवर्षी कलिंगड शेतकऱ्यांना पावसाळ्यात करायला सांगतो, जेणेकरून काय होते, जर पाऊस पडायला सुरुवात झाली तर भारी रानात ज्या जमिनी आहेत त्या रानामध्ये कलिंगड येऊ शकत नाही. जर तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर सगळीकडं पाऊस खूप पडला आहे. मग विदर्भ घ्या, मराठवाडा घ्या किंवा पश्चिम महाराष्ट्र घ्या, आणि त्यातल्या त्यात सोलापूर जिल्ह्यात बी चांगला ह्यावर्षी मान्सून झाला. पण सोलापूर जिल्ह्याची एक खासियत आहे की कोणत्याही फळवर्गीय पिकासाठी सोलापूर जिल्ह्यातली माती चांगली काम करते, कारण स्वच्छ सूर्यप्रकाश असतो, लेट मान्सून असतो, त्यामुळे या ठिकाणी कलिंगड चांगलं येऊ शकतं. आम्ही 2020 साली अनिल चव्हाण यांच्या शेतामध्ये सुद्धा असं 6 एकर कलिंगड केलं होतं. त्या शेतकऱ्यांना हायेस्ट 34 रुपये रेट भेटला होता, आणि 6 एकर मध्ये 151 टन माल झाला होता, आणि यांनी प्लॉट 51 दिवसात हार्वेस्ट झाला होता. 51? पण 51 दिवसात 51 लाख झाले असते. 51 लाख रुपये झाले, 51 दिवसात प्लॉट हार्वेस्ट झाला होता, आणि 151 टन कलिंगड त्या ठिकाणी भरलं होतं. तर सहज आम्ही रूट करत असताना साहेबांची भेट झाली. मग अशी चर्चा करता करता म्हणजे साहेब कलिंगड करायचं, मी 100% करा. म्हणजे रोप लावून करायचं, बी लावून. म्हणजे तुमची मानसिकता काय? तर माझं असं मत आहे की बा तुम्ही बी लावलं तर अजून बेटर म्हणलं. ते म्हणजे चला काय हरकत नाही साहेब, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून कलिंगड लावू. आज जर बघायला गेलं की ह्या राजू सोळंके तरुण शेतकरी आहे, यांची लागण मला वाटतं 5 सप्टेंबर ते ऑक्टोबर, बरोबर आहे. तर 5 लावलेला आहे, 58 दिवस कंप्लीट झाले बी लावून. आज बघू शकता की ह्या माळरानामध्ये एकदम एक्सलंट या ठिकाणी कलिंगड आलेले 5 किलो साईज झालेली. पण ह्या दादांना आता बऱ्याच शेतकऱ्यांनी डायव्हर्ट केलं होतं. ह्या दादांनी 25 दिवसापासून या कलिंगडला फुगवण्यासाठी काय दिलं नाही. 2 फवारण्या फक्त यांनी केलेले सांगितल्यामुळे. तरी आज जर बघताय, आज जर प्लॉट, आजचा बाजारभाव आहेत कमीत कमी 23 ते 26 रुपये रेट चालू आहेत. आपण जर यांना 25 रुपये जरी रेट पकडला, आज यात कमीत कमी 4 एकर मध्ये कमीत कमी म्हणायलो मी 60 टन माल निघतंय, आणि जास्तीत जास्त 80 टन माल निघतंय. आपण 60 टन माल धरू, 60 टनाचे 25 रुपयानं 25 115 लाख रुपये आज ह्या शेतकऱ्याचे होत आहेत. आणि त्यांनी खर्च केलेला त्यांच्या तोंडाने ऐकू. पण काय किती खर्च झाला तुमचा? पूर्ण औषधाला एक औषध खताला एक 95,000 रुपये गेले तर, आणि बियाला 31,000 रुपये गेले तर, वर खत 31,000 रुपये झालेला आहे, आणि मल्चिंग साठी 22,000 रुपये गेले. टोटल किती खर्च झाला तुमचा? टोटल 1.5 लाख रुपये, सरासरी 1.5 लाख खर्च आहे. एक 2 लाखाच्या आत खर्च आहे सगळा पूर्ण. बरोबर आहे. म्हणजे बघायला गेलं तर एकरी आज यांना 4 एकरचा खर्च 50,000 रुपये प्रमाण आलेला आहे. म्हणजे 2 लाख रुपये धरूया खर्च. तर 2 लाखामध्ये 58 दिवसामध्ये यांना आजच्या कंडिशनला 15 लाख रुपये होतात. कोणताही पीक, ऊस असू द्या, केळी असू द्या, किंवा कोणत्याही इतर वाहन असू द्या, पण 58 दिवसात किंवा 60 दिवसामध्ये त्यांना इतकं उत्पादन त्यांना देऊ शकत नाही. ही किमया कलर सीडच्या मेलोडी या वाहनाची. मेलोडी वाहन ज्यांनी लावलं ते शेतकरी मालामाल झालेले. विशेष म्हणजे आता हे पाकिट आहे कलिंगड मध्ये, हे कलिंगडचं मेलोडी पाकिट आहे, आणि त्यामध्ये निघालेलं हे कुपन आहे, हे लकी ड्रॉ कुपन आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना ह्या पाकिटामध्ये एक कुपन दिलेलं आहे, आणि ह्या पाकिटावर त्यांना 50 रुपये कॅशबॅक आहे. आणि हे कुपन तुमचं कंपनीकडे लकी ड्रॉला जाणार आहे वर्षातून. तुम्ही वर्षामध्ये समजा ही लकी ड्रॉ स्कीम सुरू झालेली आमची 1/4/2024 ते 20/3/2025 पर्यंत ही लकी ड्रॉ वर्षभर राहणार आहे, कुपन जमा होणार आहेत. जर बघायला गेलं तर गेल्या वर्षीच्या लकी ड्रॉ मध्ये
आपले माळशिरस तालुक्यातील एक शेतकरी आहेत धर्मपुरीचे अनिल टुकळे यांना पहिलं बक्षीस बुलेट लागलेले. किती लाखाची ती बुलेट? ती 2,82,000ची बुलेट आहे. बर. बरोबर आहे. तसंच इतर 37 पंप होते, बॅटरी पंप, त्याच्यानंतर 10 मोबाईल, टोटल बक्षीस किती? 52 बक्षीस होते. 52 बक्षीस. टोटल 52 बक्षीस होते. आणि यावर्षी सुद्धा 52 बक्षीस आहे. तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता की याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला संख्या ते सगळं दिलेली आहे. तर ह्या वर्षी जे शेतकरी, आम्ही शेतकऱ्यांना लढ मानतो, पाठीवर ताप मारतो, उत्पन्न निघणार आहे. शेतकऱ्याला उत्पन्न फार गरजेचं आहे. आणि हे वाण कलश असा आहे की शेतकऱ्याच्या पसंतीस महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामधलं सुद्धा एक नंबरचं वाण आहे कलश कंपनीचं मेलोडी, की जेणेकरून शेतकरी ह्या कलिंगडमुळे आर्थिक फायद्यात आलेले आहेत, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक फायदा झालेला आहे आणि त्यांची आर्थिक सुबत्ता त्या ठिकाणी चांगली आलेली आहे. तुम्ही तर मागाशी काय म्हटलं, बियाणे घेतलेल्या स्कीम तुम्ही लकी ड्रॉ देताय. समजा एखाद्या शेतकरी नर्सरीमध्ये गेला, तिथे त्यांनी रोपं घेतली, त्याला काय? हाय सर, ज्या शेतकऱ्यांनी ज्या नर्सरीतून 1100 रोपं घेतले त्यांना सुद्धा त्यांना एक कुपन त्या ठिकाणी भेटणार आहे. बरं. त्यांचं सुद्धा कुपन त्या लकी ड्रॉ मध्ये जाणार आहे. म्हणून असं काही कोणतंच कारण नाही की बियाण्यावरच म्हणून देतो म्हणून आम्ही नाही. रोपावर सुद्धा नर्सरीतून तुम्ही रोप घेतलं तर 1100 रोपाच्या बियाणावर सुद्धा एक कुपन त्या शेतकऱ्यांना भेटणार आहे. तुम्ही आता दुकानदार आहे, मग यांनी आता पावसाळ्यामध्ये लावलं, उष्टा बेड होता, याच्यावर रोगराई आणि मग औषध फवारणी काय काय करत गेले मग? आम्ही यांना एक 4 आळवण्या दिल्या सुरुवातीस, बर. आणि स्टेप बाय स्टेप असे बुरशीनाशक कीटकनाशकच्या फवारण्या दिल्या, बर. टॉनिक बेसच्या फवारण्या दिल्या, आणि लिक्विडचं एक स्ट्रक्चर तयार केलं. मोरे साहेब प्रतिभा कंपनी म्हणून आहेत, त्यांनी नावे मिळून त्यानुसार ह्यांना दिलतं. आणि वेळोवेळी आम्ही परभणीकर साहेबांचं बी मार्गदर्शन घेतलं होतं, त्यांनी बी आम्हाला चार्ट दिलता. बर. आम्ही अशी चर्चा करून घेत होतो प्रत्येक गोष्ट, 3-4 लोकांना विचारून असं घेतलं. पावसाळ्यामध्ये कुठला रोग जाणवला तरी? पावसाळ्यामध्ये ह्यात बघा सेटिंग जरा कमी होऊ शकते, एवढा एकच रोग, बाकी रोगाला आम्ही भरपूर नियोजन करू शकतो. तुम्ही सापळे पण लावले मध्ये? सापळे लावलेत की, सापळ्यात ती डंक माशिका होती, बर. आणि आम्ही त्रिप्सच्या नियोजनासाठी ह्यात जवळजवळ 500 आम्ही ती चिकट सापळे लावले होते बर. साहेबांनी सांगितल्यावर. बर. एवढं केलं आम्ही नियोजन, चांगलं केलं त्याचं. काय आता या पावसाळ्यामधला प्लॉट आहे, मग मल्चिंगचा फायदा जाणवला? मल्चिंगचा फायदा 100% होतो, कारण फळं जी आहेत ती तण उगवत नाही ना, हा. कारण तणाला पैसे जाते. रोजगार महत्वाचा आता विषय झालाय शेतकऱ्याला, बरोबर, हा. रोजगारीच मिळत नाही, त्यामुळे मल्चिंगचा फायदा चांगला होतोय. आणि तण उठत नाही, जे आपण लिक्विड किंवा जी खाली बेसल डोस भरलाय ती पूर्ण पिकाला मिळते. कुठलंही पीक असू द्या, मल्चिंगमुळे त्याचा फायदा होतोय चांगला. साहेब, चांगली लागवड आता पावसाळ्यामधले, तुमचं आता ही व्हरायटी सगळ्या सीझनला चालते, पण पावसाळ्यामध्ये लागवड हंगाम चांगला कुठला? लागवड हंगामामध्ये तुम्ही जर समजा जून मध्ये प्लॉट केला, जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यात लागवड जर केली तर ह्या 3 महिन्यातल्या कोणत्याही लागवडीला तुम्हाला 25 रुपयापर्यंत रेट भेटेल. जून, जुलै, ऑगस्ट फक्त? जून, जुलै, ऑगस्ट. हा, नंतर मग काय होतं माहितीये का, की प्रत्येक महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये कलिंगडची लागवड होती. आता बाजाराचा सिद्धांतच आहे, पुरवठा वाढला की रेट कमी पडणार. बरोबर. तर त्यामुळे ज्या ठिकाणी मागणी वाढली तर रेट वाढतो. म्हणून जर जून महिन्यामध्ये तुम्ही कलिंगड लागवड केली तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित 25 रुपयाच्या पुढे सुद्धा रेट जाऊ शकतो. म्हणून शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की केव्हाही कलिंगड तुम्ही 12 महिने करू शकता, नो प्रॉब्लेम. तर हंगाम बघून जर कलिंगड केलं तर तुम्हाला 2 महिन्यामध्ये 60 दिवसामध्ये निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला उत्पादन तुमच्या समाधानापूर्वक भेटणार आहे. जर रेट बाजारात मिनिमम कलिंगड तुम्हाला 8 ते 10 रुपयाच्या खाली येणार नाही. आपण जरी 10 रुपये कलिंगड जरी रेट धरलं तर कमीत कमी आपल्या रानामध्ये 1 एकर मध्ये जर 30 क्विंटल उत्पादन निघालं, 30 टन माल निघाला, तर 30 टनाचे 10 रुपयाच्या हिशोबाने धरलं तर 3 लाख रुपये होतात. 1 लाख रुपये खर्चाला जाऊ द्या, 2 लाख रुपये तुम्हाला भेटायत. म्हणजे प्रति महिना तुम्हाला 1 लाख रुपये बसायला. बरोबर. 2 महिन्यात तुम्हाला 2 लाख रुपये आले. मग असा घरी काम करून सगळं हे करून 2 लाख रुपये कोणतंच पीक महिन्याला देऊ शकत नाही. म्हणून मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की येत्या हंगामामध्ये आमच्या कलर सीड्स मध्ये आम्ही नवीन वाण आणलेले. जर आता तुम्हाला थंडी वाढणारच आहे, तुम्ही ऑगस्ट नंतर लावू नका म्हणते, मग कुठली 2 महिने सोडायचे? थंडीमध्ये आम्ही नाही का, आमच्या कंपनीचं स्लोगन आहे की बडगई थंडी लगाव कॅन्डी. जर थंडी वाढली तर थंडीमध्ये काय होतं, मधमाशाचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे थंडीमध्ये कलिंगड नाही का गोल होण्याचा प्रयत्न होतो. पण कॅन्डी अशी व्हरायटी की पहिल्यापासून कॅप्सूल मध्ये राहते, गोल होत नाही. त्यामुळे येत्या हंगामामध्ये म्हणजे थंडीच्या हंगामामध्ये तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यापासून तुम्ही जर कॅन्डी नाव कलश कंपनीचं कॅन्डी जर तुम्ही लावलं तर निश्चित तुम्हाला तो सुद्धा त्या ठिकाणी उत्पादन. आणि लागवडीचं अंतर मग कसं? आता याच्यामध्ये स्टँडर्ड जर लागवड करायची असेल तर 1 एकर मध्ये तुम्हाला 6,300 रोपं बसवायची.
बरोबर आहे. बरं. 2 बेड मधलं अंतर 5 फूट, हं. 2 झाडातलं अंतर तुमचं 1.25 ते 1.5 फूट पाहिजे, हं, हं, जेणेकरून तुमचं स्टँडर्ड लाईन आणि साईज चांगली होईल हं. आणि इल्ड सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी. कलिंगड मेलोडीचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला प्लॉटमध्ये 90% माल 1 नंबर साईजचा निघतो. हं. तर त्यामुळे सगळ्या शेतकऱ्याची पसंती मेलोडीवर जास्त आहे. आणि दुसरं जर तुम्ही बघायला गेलं होतं की आज बऱ्याच शेतकऱ्यांना व्हायरसचा प्रॉब्लेम आला, तर मी बरोबर. प्रत्येक शेतकऱ्याला सांगू देतो की व्हायरस हा व्हायरल इन्फेक्शन आहे, वातावरणातून येणारा रोग आहे. व्हायरस काय येतो की व्हायरसला 3 घटक कारणीभूत आहे. नंबर 1 पांढरी माशी, नंबर 2 ब्लॅक थ्रिप्स, येलो थ्रिप्स. ह्या घटकामुळे जे रोग शोषक किडी आहेत ते रोग वाहक काय करतात, व्हायरसला हे करतात. व्हायरस काय येतो ज्यावेळेस तुमचं कलिंगड असं एवढं शेंगदाण्यासारखं असतं त्यावेळेस तो फुलामध्ये ब्लॅक थ्रिप्स किंवा येलो थ्रिप्स तो चाटतो. चाटल्याच्या नंतर तुम्हाला जसं कलिंगड मोठं होईल तसं तुम्हाला व्हायरसचं प्रमाण त्या ठिकाणी येतं. तर पहिल्यापासून आपल्याला त्या ठिकाणी बंदोबस्त करायचा. आणि दुसरं, कलिंगडला पाणी आपल्याला चढता आले का प्रमाण द्यायचं. जोपर्यंत तुमची 35 दिवसापर्यंत चांगली सेटिंग होत नाही तोपर्यंत पाणी आपल्याला मोजकच द्यायचं, जास्त द्यायचं नाही. एकदा सेटिंग सुरू झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तुमचं फळ 1-1.5 किलोचं झालं त्यावेळेस फक्त 1 तास लागतं कलिंगडला रोजचं पाणी, जास्त लागत अजिबात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. कमी पाण्यामध्ये निघणारं चांगलं उत्पादन आहे. माळ रानासाठी एकदम सुटेबल आहे. कोणत्याही रानासाठी, माळ रानासाठी नाही, कोणत्याही रानासाठी हे कलिंगड सुटेबल आहे मेलोडी नावाचं. आज जर बघायला गेलं तर सगळ्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये सुद्धा कलिंगड हे चालतं. आणि कलश कंपनी शेतकऱ्यासाठी एक नवीन प्रयोग करते. कलिंगडच्या आपल्याकडे 3 व्हरायटी आलेल्या आहेत. मेलोडी आहेच, त्यानंतर कॅन्डी आहेच, आणि एक वाण आलेले 1697 की ज्याला आपण ते सुद्धा छान वाण आहे. खरबूज आहेत. आज बघायला गेलं तर कलश कंपनी कांद्यामध्ये महाराष्ट्रातील पहिली बेस्ट कंपनी की जिने हायब्रिड कांदा आणलेला आहे. नंबर 1 कंपनी हायब्रिड कांद्यामध्ये आलेली आहे. प्रसिद्धी असेल, आपण रब्बीला देतो प्रसिद्धी, KSP 30 गावरान फुरसुंगी म्हणून आहे. पावसाळ्यामध्ये किंग म्हणून एक व्हरायटी आहे, KSP 17 नावाची एक व्हरायटी आहे. द्रोणा, उज्ज्वल, अनेक प्रकारच्या व्हरायटी आपल्या कंपनीच्या आहेत. तेव्हा मिरचीमध्ये प्रोफेसर कॅप्सिकम ढोबळी मिरची असेल, तलवार नावाची मिरची असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या ह्या सुद्धा कंपन्या देत आहेत. झेंडू जो की पिवळ्यामध्ये सुनील येलो आहे, भगव्यामध्ये आपला 1779 आहे. हे झेंडू जर तुम्ही बघायला गेलो तुमचं म्हणणं अनेक व्हरायटी त्या ठिकाणी कंपनीने आणलेली आहे. कंपनी आणि एकदम सुद्धा क्वालिटी बेस. आणि शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चात बसणाऱ्या याच्यामध्ये आपण बियाणं देतो. शेतकऱ्यांना परवडल असं आपण बियाणं देतो. आपण बघायला गेलं बाजारामध्ये इतर मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. मल्टीनॅशनल कंपन्यापेक्षा इंडियन कंपनी आपली भारतातली आहे, त्यातली त्यात आपल्या महाराष्ट्रातली आहे. आणि महाराष्ट्रातली कंपनी सर्व शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये कसं बियाणं पुरवठा करता येईल हे सुद्धा त्या ठिकाणी बघते. माळरानावर तुम्हाला ही कलिंगड लावताना एवढं उत्पन्न येईल निघाल असं वाटलं होतं का तुम्हाला? म्हणजे असं वाटलं होतं का एवढं उत्पन्न निघाल असं? नाही, असं काहीच वाटलं नव्हतं. बर, चांगले पैसे आले. पेरू पण त्या ठिकाणी आहे. पेरू पण आहे. पेरूची जुनी बाग पण आहे का तुमच्याकडे? हा, जुनी बाग आहे. बर, उत्पन्न चांगलं होतं. उत्पन्न चांगलं आहे. हा. आता शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार? दुकानदार म्हणून तुम्ही आता बियाणं विकतात, शेतकऱ्यांना काय म्हणजे फळ पिकं जर चांगलं त्यांना चांगलं उत्पन्न झालंय, शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करावं. आणि आपल्याला जास्त होत नसेल तर थोड्या क्षेत्रावर करावं. पण एका पिकावर अवलंबून न राहता विविध प्रकारची पिकं शेतात करून योग्य मार्गदर्शन घेऊन त्यांनी उत्पादन आणून समृद्ध होण्याचा प्रयत्न करावा. तर मंडळी, आपण पाहिलं राजू साळुंके आणि त्यांना मार्गदर्शन करणारे दुकानदार आणि कलर्स कंपनीचे परभणीकर साहेब या ठिकाणी यांनी असं भन्नाट मार्गदर्शन केलं की 4 एकरामध्ये तब्बल त्या ठिकाणी किती 15 लाख 15 लाख होतील असं हिशोब आहे. 15 लाखाचं उत्पन्न या ठिकाणी राजू साळुंकेंना होईल. आणि ते कमीत कमी धरले मंडळी, कारण बाजारामध्ये दर त्या कलिंगडचा तेवढा आहे. पावसाळ्यामधली ही व्हरायटी आहे, व्हरायटी चांगली आहे. व्हरायटीने एवढी साथ दिली की माळ रानावर खडकामध्ये त्या ठिकाणी चांगलं कलिंगड या ठिकाणी फुललं. मंडळी, आपल्याला असे शेतीविषयक जर व्हिडिओ रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा.